गणपती बाप्पा आले म्हटल्यावर रोजच्यापेक्षा सकाळ लवकर होईल, म्हणजे 10 दिवस लवकर उठणं होईल. बाप्पाला बघत दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर मस्त अंघोळ केली आणि अंघोळ करून मी सगळ्यात आधी लागले स्वयंपाकाला, कारण देवांशचा आणि यांचा टिफिन बनवायचा होता. सो स्वयंपाक करून घेतला. सो डब्याला आज केली होती पत्ताकोबीची भाजी, चपात्या, नाश्ता असं सगळं मी बनवून घेतलं. आणि त्यानंतर मग आज बनवले होते गुळ शेंगदाण्याचे मोदक. सो आमच्याकडे 10 दिवस बाप्पाला वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य असतो. सो मोदकसुद्धा बनवून घेतले. तोपर्यंत हे दोघांनी छान आवरून घेतलं आणि आम्ही बाप्पाची आरती करून घेतली. सो हे ऑफिसला जायच्या आधी, देवांश स्कूलला जायच्या आधी आम्ही आरती करून घेतो. सो सकाळचं वातावरण एकदम प्रसन्न आणि मस्त वाटत होतं. बाप्पा घरी आल्यावर आनंदी आनंदच आहे. सो देवांश स्कूलमध्ये गेला. स्कूलमधून आल्यावर इव्हिनिंगला श्रीशा आणि अर्जुन आले होते. त्यांचं खेळणं सुरू होतं आणि दिवसभर असंच काहीतरी सुरू असतं देवांचं. क्लेपासनं काहीतरी बनवणं, क्राफ्ट, हे सगळं सुरू होतं. घरची आरती केली. त्यानंतर खाली सोसायटीच्या बाप्पाची आरती करायला गेलो. आरती झाली. घरी येऊन स्वयंपाक, जेवणं सगळे झाले. त्यानंतर मग सगळा ओटा छान क्लीन केला, कारण घर स्वच्छ असलं तर छान शांत झोप लागते आणि मनालासुद्धा छान वाटतं. आणि बाप्पाचं गोड रूप न्याहाळत दिवसाचा शेवट झाला. बोला गणपती बाप्पा मोरया.